शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 21 मे 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. भारी कोथिंबीर 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. अभिषेक नमस्ते. नमस्ते. आज कोथिंबीर कशी आहे? 20 रुपये 20. मेथी मेथी 20 रुपये. शापू शापू 25 रुपये. बर. आणि पालक 15 रुपये 15. बर, चालेल, धन्यवाद. तर धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कोथिंबीरीची आवक आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात. राऊत मावशी 7 कॅरेट मांडले. कोथिंबीर असेल, शापू असेल, त्याचबरोबर मेथी या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. मोठा व्यापारी बघा. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता भेंडी, या क्वालिटीमध्ये भेंडी आपल्याला 30 ते 35 रुपये दर याप्रमाणे पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर टोमॅटोचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 ते 700 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर फ्लावरची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. फ्लावर सुद्धा 200 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 200 ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता. दोडका हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, शिमल्याची आवक बघू शकता. शिमला मिरची ही चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघू शकता शिमला मिरचीची आवक. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. काकडी ही 25 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, भोपळा बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 150 ते 170 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 70 पासून ते 100 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भुईमुग शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो, या बारामतीच्या मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात शेतमालांची आवक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये काकडी, फ्लावर, कोबी, गावरान गाजर, शिमला मिरची, भेंडी असेल, टोमॅटो, वांगी अशा विविध फळभाज्यांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार ही 30 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा गावरान गवार आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, शेवग्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर बीट हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. बरोबर आंब्याची आवक सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. केशर आंबा या ठिकाणी बघू शकता. हा केशर हा युपी कडला. बर. तर हा आंबा 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 50 ते 80 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंब्यांची आवक सुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. ड्रॅगन 30 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायला लागली. आता ही ड्रॅगन फ्रूट हा 100 ते 150 रुपये किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट बघू शकता या क्वालिटीमध्ये.
या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट हा 100 ते 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू सुद्धा आपल्याला पेरूची आवक पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पेरू हा 20 रुपये किलो याप्रमाणे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भुईमुग शेंगांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे भुईमुग शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारले 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. काळ्या घेवड्याचे दर वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे काळा घेवडा. त्याचबरोबर कलिंगड बघू शकता. या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 10 ते 11 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर आडवा माल हा 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड 10 ते 11 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. खरबुजाची आवक बघू शकता या ठिकाणी 30-35 रुपये किलो याप्रमाणे खरबूज. त्याचबरोबर मोसंबी 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी हे 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर केळीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये केळी ही 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला पाहायला मिळतो. लसूण 80 पासून 90 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 90 रुपये किलो याप्रमाणे. हा 110 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लसूण हा 120 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गोसावळे बघू शकता. गोसावळ्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे गोसावळा हे बघू शकता. कोबीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कोबी हा 200 ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळत आहे. तर फ्लावर हा 150 पासून 200 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे अशा क्वालिटीमध्ये माल हा 150-200 रुपयांपर्यंत फ्लावर कॅरेट याप्रमाणे. तर कोबी हा 200 ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची हे 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक बघू शकता 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. राजमा हा 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर रताळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बीन्स हा 150 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर वाटाणा हा 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. तोंडल्याचे दर हे 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये जांभळाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. जांभूळ हे 70 ते 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये दर बघू शकता. जांभळाची आवक आपल्याला पाहायला मिळते 70 पासून 90 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. लिंबाची आवक ही कमी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे लिंबू या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू शनिवारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.